आणि हरिश्चंद्र वापकर सर देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. तर सर्वांना विनंती करत आहोत की आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण निश्चितच या संपूर्ण स्पर्धेचा दीप प्रज्वलन करून घेत आहोत. सोमनजी जगणे सर यांच्या शुभ हस्ते आपण अखंड हिंदुस्थानाचा आनंद व छत्रपती शिवाजी महाराज आपण पुष्पहार अर्पण करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होऊयात. मैदानाचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे. पूजन केले जाते, त्या विद्युतचं पूजन केले जाते. असं की काढून त्या विद्युतनं एक पडूची ओळख निर्माण करून दिलेली आहे. त्या विद्युतचं आपण त्या ठिकाणी पूजन करून घेतो. त्याचबरोबर आपण पाहतोय तर सह्याद्री फायटर्स आणि
राजश्री फायटर्स आणि त्याचबरोबर सह्याद्री फायटर्स या सर्व आपल्याला विनंती आहे आणि संघमाला विनंती आहे आपले सगळे प्लेयर घेऊन बघण्याच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. आपण ग्रँड ओपनिंग सोहळा त्या ठिकाणी निश्चितच पार पडतोय. मान्यवरांचे शुभस्ते या ठिकाणी आपण ओपनिंग सेरेमनी सोहळा ऐतिहासिक मैदानामध्ये पार पडतोय. मानाच्या अभिमानाच्या आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे अर्थातच आपण पाहतोय आपल्या सर्वांना असणारा गर्व म्हणजे संपूर्ण स्पर्धेसह पर्व जिमोनी प्रीमियर लीग पर्व 2026 आणि दरम्यान उपस्थित असणारे जे सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या विकेटचं पूजन देखील केलेलं आहे. त्याचबरोबर विषय आहे एक शक्ति हमें देना दाता कि मन का विश्वास कमजोर ना हो अब जागर मेक रास्ते पर हमसे बोलकर भी वो भूलना होना. गणपती बाप्पा पहिला सामना असेल. अनेकांची स्वप्न आहेत की आम्हाला पर्व 4चं चॅम्पियन बनायचं आहे आणि दोन संघ आता आपल्याला घेताना दिसू शकते की संपूर्ण स्पर्धेच्या पहिल्या सामन्याचा आपली नाणेफेकीचा गहू देखील काही महत्वाचे मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत. प्रथम सर्वांना शुभेच्छा आपण देतोय. तब्बल 1 वर्षाची वाट पाहावी लागली आणि तो आनंदाचा क्षण आता जमणी गावचा आपल्याला निश्चित पाहायला मिळतोय. आपण पाहतो कला क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं नाव म्हणजे अर्थातच जिमोनी गाव आणि त्या गावाची अभिमानाची ज्याला पाहायला मिळते. या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांच्या माध्यमातून खेळाडूंना शुभेच्छा देखील देण्याच्या आहेत. परंतु आपण निश्चितच टॉस केल्या अगोदर सह्याद्री फायटर्स आणि त्याचबरोबर राजश्री फायटर्स बोथ कॅप्टन या आदरणीय विनायकजी भोड सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. विनायकजी भोड सर यांच्या शुभ हस्ते आपण तिथे टॉस करणार आहोत. त्याचबरोबर संपूर्ण ही जी स्पर्धा आपण पाहतोय स्पर्धेचा ग्रँड ओपनिंग सेरेमनी सोहळ्याचा सह्याद्री फायटर्स आपल्याला माहित आहे की बाईट घेतली असते परंतु खूप वेळ झालेला आहे. अशामुळे बाईट आपण घेत नाही आहोत आणि दोन्ही कॅप्टन आणि त्याचबरोबर दोन्ही माहिती सुरुवात करूया. माहिती सुरुवात करत असताना आपण पाहतोय की ऑफिशियल्स असतील प्रथमेश काळ ऑफिशियलच्या बुकिंगमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. मात्र सुरुवात होते गोलंदाजी मार्गवरती भास्कर गोसावी समोर असेल रोशन बाबू म्हणजे अर्थातच रोशन राऊत पहिल्यासाठी चांगल्यासाठी तयार असतील. पोझिशन बघूया या टीमकडे अनिल काटे सारखा धुरंधर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर शंकर सारखा देखील आपले राहुल जाधव सचिन साळवी सारखा यष्टी रक्षक या टीमकडे आहे. खूप मजबूत परिस्थितीत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण रोशन बघतो अगदी अभिसारखा विस्फोटक असा बॅटर देखील आहे या टीमकडे. राजश्री फायटर्स असं आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःची धावसंख्या सुरुवातीच्या दोन्ही बॉलवरती दोन्ही सिंगल आलेले आहेत. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात एवढी चांगली झाली दर्जेदार अजून करावी लागेल. 24 चेंडू तुम्हाला खेळण्यासाठी दिलेले आहेत. एकंदरीत 4 षटकाचा तो सामना आहे. 4 षटकांमध्ये किती रन बनवले जातील हे देखील पाहावं लागेल. महत्वपूर्ण बॅटर आहे. यॉर्कलाईनचा बॉल आहे. चेंडूला स्ट्राईक ऑन साईड रिझर्व्ह मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक रन खात्यामध्ये जोडला जातोय.
एक एक धाव खूप महत्वाचे ठरू शकते. राऊंड द विकेट भास्कर गोसावी. त्या बॉलला सर्वांजनक हँडल करण्याचं काम होतं रोशन राऊत. हा खेळाडू तितकाच दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. वा क्षेत्ररक्षक बघा, मुंबई इंडियन्सची कॅप देखील त्यांनी घातली आहे. चांगला क्षेत्ररक्षक दिसतोय. अथर्व नाव आहे त्या खेळाडूचं. त्या बॉलला सिंगल खात्यामध्ये जोडला जाईल. षटकाचा खेळ समाप्त. सांख्यिकी तज्ञ आम्हाला सांगतात फक्त 5 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 रन झालेले आहेत. सुरुवात थोडीशी धीमी झाली, परंतु षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्गवरती बॉलर कोण आहे? कदाचित संजू साळवीला गोलंदाजी दिली जाते ठीक आहे. रात्री थोडंसं बदल असेल. शर्मा स्वतः गोलंदाजी मार्गवरती येतोय. राऊंड गोलंदाजी करताना दिसेल शर्मा आहे. या टीमकडे आपण पाहिलं तर सोमणी सारखा बॉर्डर आहे. या टीमकडे अनिल काटे सारखा देखील अनुभवी प्लेअर आहे. तर गोलंदाजीची कमतरता नाही असं एकाकडे. करत असताना हा सामना आहे. तर रिलेटेड असतात तर कदाचित या खेळाडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवू शकते असते. राऊंड द विकेट गोलंदाजी आपण पाहतोय शर्मा मानले. याच्या माध्यमातून या खेळाडूकडे देखील प्रचंड अनुभव राहिलेला आहे अंडरग्राऊंड क्रिकेटचा. आणि सातत्याने या खेळाडूला आपण धावताना बघतो. गेल्या पर्वाती देखील बेरोबर सिरीजचा मार्केट ठरला होता. या पर्वामध्ये कशा प्रकारचा क्रिकेट खेळू शकेल हे देखील बघावं लागेल. एक सिंगल रन खात्यामध्ये पुन्हा जोडला जाईल. प्रयत्न चालला होता, प्रयत्नांना अपयश आलेला आहे. अपयश यशाचीच पहिली पायरी असते, परंतु तुम्हाला सामना जिंकायचा आहे. फुलवरचा बॉल आहे. स्पर्श झालाय. स्पर्श होत असताना दुहेरी नाही, 2 रन खात्यामध्ये जोडलं जाईल. पहिला सामना खूप महत्वाचा आहे या दोन्ही संघांसाठी. कारण पहिला सामना आपण म्हणतो ना की जीवनातील पहिला पगार, आपल्या वैयक्तिक जीवनातील पहिलं प्रेम आणि क्रिकेटचे पहिले मॅच आपण आयुष्यात कधी विसरत नाही. असं मला विसरायचं नाही. या सामना खूप महत्वाचा आहे. ऑक्टोबरच्या खूप बाहेर आहे. हा बॉल देखील 1 रन खात्यामध्ये जोडला जाईल आणि संघाचा स्कोरबोर्ड 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2चा खेळ बाकी आहे. या बॉलला देखील फ्रंटफुटचा वापर करत असताना नाव तर बाबू आहे, काम मात्र अनुभवासारखं केलं जात आहे. हा खेळाडू बाबू आहे. फ्रंटफुटचा वापर पुन्हा एकदा जरूर चेंडूला खोदून मारण्यासारखा फटका आहे. षटकाचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. धावसंख्या 2 पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 रन झालेले आहेत स्कोरबोर्ड वरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा यष्टीरक्षक संजू साळवी जे काही या टीमचे स्पेशल कीपर देखील आहेत. आज कीपरच्या भूमिकेमध्ये असताना आपण येतेच यांना यष्टीच्या मागून सूत्र हलवताना पाहायचो, परंतु आज प्रतिस्पर्धी जो संघ आहे सह्याद्री फायटर्स त्या टीम कडून यष्टीरक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरू शकते. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा भास्कर याच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. समोरच्या दिशेने या बॉलमध्ये देखील आक्रमण असेल. 1 रन खात्यामध्ये जोडला जातोय. अनोख्या स्टाईल मध्ये बॅट पकडण्याची या खेळाडूची स्टाईल पाहायला मिळते, परंतु भास्करच्या विरोधामध्ये थोडस थांबून घ्यावं लागेल. चांगला बॉलर आहे. त्याची फलंदाजीची संधी जर काही एसपीन वरती चेंडू लावला गेला असता तर फलंदाज डेंजर एंड कडे निश्चित आम्ही धावला होता. मान होऊ शकले असते. त्याच्यानंतर पुढचा बॅटल ऋतुराज फायटर्स आणि भूमी प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये जे बॅटल खेळवलं जाणार आहे. मध्यंतरामध्ये आपण लगेच टॉस करून घेणार आहोत. तांत्रिक बिघाडामुळे आपला सामना बरोबर 8 वाजता चालू होणार होता, तर आपण 1.5 तास लेट झालो. याच्यासाठी आपल्याला जितका वेळ कव्हर करता येईल तितका वेळ. बाउंड्री नाही बसत. पुढचा बॉल अगदी निश्चित टाकला जाईल. षटकातील 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय. बाबूच्या बॅटमधून सुमधुर फटका येतोय. दुहेरी धावांचा स्ट्रोक आहे. किती रन्स आहेत सर? किती घेऊया? 2 रन्स घेऊया. चला 2 रन्स खात्यामध्ये जोडली जातील. षटकातील संभवता 1 बॉल शिल्लक असेल. भास्करच्या विरोधामध्ये बाबू आता डाहळलाय. या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल खात्यामध्ये जोडलं जाईल. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 20 रन्स ऑन बोर्ड.
आदरणीय शशिकांत जी सकपाळ सर, त्याचप्रमाणे गणेशजी शिकवण सर, कमलाकरजी झगडे सर आणि त्याचप्रमाणे रमेशजी करडे सर, या सर्व अतिथींना मी आदरपूर्वक विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती या ठिकाणी विराजित होऊन या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. तीनचं खेळ समाप्त झालं. धावसंख्या 2 पोहोचले. 20 या आकडेवरती षटक क्रमांक 4 आहे आणि 4थं षटक स्वप्नील मालुसरे यांच्या हातामध्ये जो बॉल दिला गेला आहे. ही जोडगोल मधुरच्या आतमध्ये आपण पाहतोय इतिहास रचण्यासाठी दाखल झालेली आहे. पहिल्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप बिल्ड होतीये आणि एकही विकेट गेली नाही. तर पार्टनरशिपला तुम्हाला ब्रेक लावायचं असेल तर गोलंदाजीचा डब्बा घालावा लागेल. गोलंदाजीचा श्रेय मागण्याकडे एक रन होते. स्वप्नील मालुसरे यांच्या माध्यमातून शानदार आणि जानदार देखील गोलंदाजी पुढचा बॉल टाकला जाईल. या बॉलला चेंडू पडल्यानंतर पाऊस मिळतोय. बॅटनी बॉलचा संपर्क नाही असं ऑफिशियलच्या माध्यमातून सांगितलं जाते. बॅट बॉलचा संपर्क नाही, बाउन्स मिळालेला आहे. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून गेली जाईल. पुढचा बॉल त्याच्यात दूर आहे. एक जोडण्यात जाईल. त्यामुळे खुश आहे. राजश्री पाटील टीमचं संपूर्ण डागोज मात्र आपल्या गावातून चेहरा करतायत. हे दोन्हीचे धुरंधर आहेत. तर धुरंधर आपल्या टीमचं टेबल कॉन्ट्रीब्यूट करतायत. चांगलं योगदान देत आहेत. पुढचा बॉल आहे. कदाचित चौकार येऊ शकतो का? त्या बॉलला स्पिन घेतला जाईल. एक रन घेत असताना धावसंख्या पुढे सरकते. 23 या आकड्यावरती 23 पुन्हा एकदा यावेळी समोर सिंगल घेतले जात आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकात 24 स्कोर बोलले लागले. आक्रमण होऊ शकतात. संजय रावण आणि षटकाला परंतु रनारमध्ये होता असं म्हटलं त्याची आक्रमण करू शकेल नाही. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या 25 स्कोर निवडला लागलेले आहेत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती काय होणार? सिंगल जर घेतला जाईल का? सहानुभूतीवाला क्रिकेट असेल तिथे अग्रेसिव्ह फटकेबाजी केली जाईल. बाबूच्या माध्यमातून हे पाहावं लागेल. शेवटचा बॉलवरती कदाचित मोठा प्रहार येईल का? सिंगल येऊ शकतो का? एक सिंगल घेतला जाईल. षटक क्रमांक 4 सेकंद समाप्त झालेला आहे. धावसंख्या 2 पोहोचते. 26 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 27 तुम्हाला पाठला करावं लागेल. 27 तुम्हाला मार्क करायच्या. कॉम्बॅक्ट मध्ये थोडा बदल करूया. ऐकत आपण भवानी क्रीडा मंडळ टिंबवणे आयोजित टिंबवणे प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आणि कमी कालावधीमध्ये दापोली तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्रीडा रसिकांच्या एक पसंती म्हणजेच टिंबवणे प्रीमियर लीगच्या भेटीला आले आणि निश्चितच अगदी दमदार सुरुवात यावेळेस आपल्या सर्वांनाच पाहायला मिळते. हे 2 संघ यावेळेस मात्र पहिल्या मॅचमध्ये खेळतात आपल्या दोन्ही प्रतिस्पर्धी संघांच्या भूमिकेमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय सह्याद्री फायटर्स आहे तर दुसऱ्या बाजूला राजेश्री फायटर्स. हे 2 संघ ही महत्वाची लढाई एकंदरीत संपूर्ण स्पर्धा निश्चितच जवळपास वर्षभराची वाट पाहावी लागते या स्पर्धेला. आणि नंतर तरी स्पर्धा तुमच्या भेटीला येत असताना आपण पाहतोय नेक्स्ट मॅच ऋतुराज फायटर्स आणि भूमी प्रतिष्ठान. मी पुन्हा एकदा आपल्याला कॉल देतोय. आपण या ठिकाणी टॉस बॉक्स कडे या. 2 कॅप्टन्स आपण टॉस करून घेतोय. परंतु आपण चर्चा करत होतो या संपूर्ण स्पर्धेची आणि या मॅचची. निश्चितच एक रंगतदार मॅच तुमच्या सर्वांच्याच भेटीला येत असणार. एक महत्वाची बॅटल तुम्हाला सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. 27 धावांचा पाठलाग करावायचा. गेल्या पर्वाचा चॅम्पियन संघ अर्थातच सह्याद्री फायटर्स या संघाला इकडे मात्र काय घडलं जात आहे
सिंगल येते या बॉल वरती सिंगल येते ऑफिशियल आपण पाहतोय म्हणजे दीपकची शिंगल असेल त्याचप्रमाणे प्रथमेशची नाग असतील त्याचप्रमाणे रुपेश सुद्धा बाईकर हे तिन्ही बॉल स्वतः योग्य तो निर्णय निश्चितच ही आवडीची आणि सर्वांच्या पसंतीची स्पर्धा आपण पाहतोय 27 धावांचा पाठलाग करावायचा आहे सह्याद्री फायटर्सच्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये फक्त 6 देताना पाहायला मिळतात अजूनही जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 21 धावांचा पाठलाग करावायचा ती संधी निर्माण झाली आहे अपील केली जाते परंतु यावेळेस ऑफिशियलचा पण पाहायला मिळतात कोणत्या प्रकारच्या हालचाली पाहायला मिळत नाही फलंदाज बॉलिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या दाखल झाला आणि निश्चितच यावेळेस मध्ये धाव संकलनाची पाहायला मिळत होते आदरणीय निशांतजी शेळके सरांना मी विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते या पुढील मॅच आपण टॉस करून घेतोय सर या आपण आपल्या शुभ हस्ते या मॅच या ठिकाणी टॉस करून घेतोय या मॅच कडे जाऊन घ्या जिकडे धावा येताना मात्र जो वेग आहे तो थोडासा मंदावलेला आपल्याला पाहायला मिळतोय हे दुसरं षटक आहे अभियाचं अनिल काते अनुभवाचा भंडार आपल्या उराशी बाळगत असताना अनेक स्पर्धेमधील हिरोच्या कामगिरीत या खेळाडूला आपण पाहिले आहे तोच खेळाडू यावेळेस मात्र येतोय संपूर्ण धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील 27 धावांचा पाठलाग करावायचा होता या संघाला यावेळेस अगदी कोल वरती टाकलेला हा बॉल होता यॉर्क लीगची ही डिलिव्हरी असताना फक्त स्ट्राईक रोटेट झाली आहे एक सिंगल येताना पाहायला मिळते उर्वरित हा शेवटचा बॉल आहे शर्मा मांढरे अगदी कमी कालावधीमध्ये याही खेळाडूने एक छाप सोडले विकेटच्या पटलावरती अनेक चर्चेतील लाभ आहे उभरता सिंटर आहे शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतली जाते दुहेरीचा खेळ परिपूर्ण झाला आणि धावा जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती ऋतुराज फायटर्स आणि भूमी प्रतिष्ठान यानंतर एक मोठी बॅटल तुमच्या सर्वांच्याच भेटीला येते आदरणीय निशांत शिर्के सरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करून घेतोय टॉस बॉक्स मध्ये हे दोन्ही संघटक यावेळेस रेडी असताना आपण पाहतोय त्या मॅच कडे जाऊया सुरुवातीच्या 12 बॉल्स मध्ये फक्त 12 धावा येताना पाहायला मिळाल्या कोणता संघ बाजी मारून जाईल उर्वरित अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 12 मध्ये जिंकण्यासाठी एकंदरीत जर पाहायला गेलो तर अजूनही खूप साऱ्या धावांची आवश्यकता असताना इथे मात्र एफर्ट दिले जात आहे स्वतःला झोपून दिले जात आहे ही मॅच मला जिंकायची आहे आणि याच्यासाठी हे केलेले प्रयत्न आपण पाहतोय निश्चितच कौतुक करावं लागेल आणि यस भूमी प्रतिष्ठान ऑन द टॉस थोड्याच वेळात जो निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवतील या संघाचे संघनायक परंतु या मॅच आपण बोलूया जिकडे धावा निश्चितच आवश्यकता असताना शर्मा मांढरे यांच्या माध्यमातून मात्र मोठी फटकी येताना पाहायला मिळत नाहीये एक अग्रगण्य नाव आहे अष्टपैलू खेळाडूंची यादीमध्ये यावेळेस मात्र हाताला स्पर्श झालाय का परंतु नाहीये सांगितलं जात आहे खेळाडूवृत्ती दाखवली जाते स्पोर्ट्समॅनशिप यावेळेस पत्र दाखवली जाते कोणत्याही प्रकारचा स्पर्श मात्र माझ्या हाताला झाला नाहीये आणि यावेळेस ही सिंगल सुद्धा यावेळेस मात्र धाव फलकीवरती आपण जोडतोय धावा जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती माफियासवी 16 झाल्यात 16 या आकड्यावरती तिसरं षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय यावेळेस मात्र शेखर यांना यावेळेस आउट ऑफ आपण पाहतो ही डिलिव्हरी एक्स्ट्राची धाव सुद्धा या बॉलवरती निश्चितच यावेळेस मात्र जोडली जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये तुम्हाला अनुशासित गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्पा आणि अचूक लेंथ अचूक लाईन वरती तुम्हाला ही गोलंदाजी करावी लागेल कारण आपल्या सगळ्या धावा रोखायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघाचा जर विचार करावायला गेलो तर मागच्या पर्वाचा चॅम्पियन्स राहिलेला हा संघ सह्याद्री फायटर्स निश्चितच ही लढत सुद्धा महत्वाची राहणार आहे हिमवडे प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आहे आणि निश्चितच एक गर्वाचं पर्व ही संपूर्ण स्पर्धा ज्याप्रमाणे आयोजित केली जाते धावफलक जर आपण पाहतोय जाऊन 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले धावफलक अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता असेल सह्याद्री फायटर्स या संघाला तत्पूर्वी आदरणीय हरिचंद्र वामकर सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी सरांना विनंती करतो
की आपण सुद्धा मुख्य मंचावरती विराजित होऊन या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. परंतु मॅचकडे जाऊया, क्रीडा नगरीमध्ये जाऊया, जिकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज थेट बॉक्स आउट राहिलाय, माघारी परतलाय. जवळपास या पहिल्या विकेटसाठी खूप वेळ मात्र वाट पाहावी लागली होती. परंतु निश्चितच ज्या क्षणी ही विकेट आली आहे, कारण समीकरण आपण जर पाहायला गेलो तर 5 मध्ये 8 धावांची आवश्यकता असणार आहे सह्याद्री फायटर्स या संघाला. कमी वयाचा खेळाडू यावेळेस 15 फलंदाज अष्टपैलू खेळाडू दाखल होतोय क्रमांक 3 साठी. 4 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. शर्मा मांढरे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अभिने मात्र आतापर्यंत प्रभावित अशी गोलंदाजी केली आहे, कारण ज्या धावा रोखल्या जातात महत्वाच्या धावा रोखण्यासाठी अभिची सुद्धा महत्वाची खेळ आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आहे, बॉल पडल्यानंतर दिशा बदलतो, काटा बदलतो आणि त्यामुळेच फलंदाजांना कुठेतरी अवघड जातं फटके खेळले. त्याचप्रमाणे आदरणीय मनोजी वापकर सर हे सुद्धा या ठिकाणी दाखल आहेत, उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी मुख्य मंचावरती विराजित व्हायचं आहे. आपणास सुद्धा एक आदरपूर्वक विनंती असेल. परंतु मॅचकडे जिकडे आपण वळूया, जिकडे निश्चितच 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना इकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. धावतीची संधी निर्माण झाली आहे. यश निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील फलंदाज ओपी क्रीज मध्ये सुरक्षित दाखल आहे आणि त्यामुळेच आपण जर पाहायला गेलो तरी धाव मात्र यामुळे स्पर्धा कंप्लीट होताना पाहायला मिळत नाहीये. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच जर टाय झाली तर निश्चितच समान असे गुण दिले जातील. यावेळेस मात्र या शेवटच्या बॉल वरती राजेश्री फायटर्स हे सगळे खेळाडू यावेळेस मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर सर्वांना एक सूचना असेल की निश्चितच आपल्याला कोणत्या प्रकारची दुखापत होणार नाही किंवा इजा होणार नाही. निश्चितच याच भान ठेवत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच ऋतुराज फायटर्स आणि भूमी प्रतिष्ठान. भूमी प्रतिष्ठान ऑन द टॉस आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आदरणीय कमलाकरजी झगडे सर, त्याचबरोबर अंकित गणेश देखील एक राबवतो ऑलराऊंडर त्या टीमकडे आपल्याला पाहायला मिळतो. टीममध्ये देखील चांगले क्षेत्ररक्षक आहेत. ऑल सेट ऑलरेडी लेट प्ले मॅचला सुरुवात होईल. पिवळे तुझे आहेत ना? हो माझे. नाही पिवळे नाही, लेमन. चला मॅचला सुरुवात आपण करूया. तिथे लवकरात लवकर सामना अगदी सुरुवात होणं गरजेचं आहे. सुरुवात मात्र व्हाईट बॉल न केलेली आहे. एक्स्ट्रा चेंजेस मात्र दिलेले आहेत. बनावी लागेल. लिमिटेड ओव्हर आहेत आणि त्याचबरोबर स्पेशली तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळताय, एक्स्ट्रा रन्स नाही देऊ शकत. अंकुशनं चेंडूला पुन्हा एकदा चांगला सन्मानजनक फटका खेळत असताना एक रस खात्यामध्ये जोडला जाईल. त्याचं वाईट खाता उघडण्या टीमचं खातं मात्र निश्चितच वाईट बॉलवर उघडलं होतं. खेळण्याचा प्रयत्न आहे. एक रन्स खात्यामध्ये पुन्हा जोडला जाईल. आक्रमण करावे लागते. किंवा 24 बॉल आहे तुमच्याकडे, 24 आहे. तर 24 चेंडूमध्ये किमान तर तुम्हाला 25 रन्स म्हणजे 24 पेक्षा अधिक रन्स तुम्हाला खात्यामध्ये हे बद्दल कार्यच आहे. कारण एकंदरीत सामना जिंकायचं असेल तर व्हाईट बॉल सातत्यानं खूप मोठ्या चुका घडतात राकेटच्या माध्यमातून. आपण जर विचार करतो ना तर म्हणजे देखील चांगली बोलत तशी करू शकतात. एवढी विद्वत्ता त्या खेळाडूमध्ये देखील आहे. चार चेंडू झालेले आहेत. एकंदरीत आपण पाहतोय पुढचा बॉल
डिफेन्स केलं जाईल आणि सर्वांची धावसंख्या निश्चित पुढे सरकते. शेवटचा बॉल आहे या षटकातील. आडव्या बॅटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. षटकाचा खेळ समाप्त झाले. धावसंख्या 9 आहे. 9 आकड्यावर पोहोचलेले आहे. 9 स्कोर लागलेले आहेत. याच्यानंतर आपण पाहतोय तर जेके स्पोर्ट्स आणि कृष्ण फायटर्स या दोन संघांमध्ये बॅटल. त्या दोन मंडळाला वेळोवेळीची मदत करणारे आदरणीय करेजी राऊत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला विनंती असेल तर सर त्यामध्ये मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर शशिकांत शर्मा साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील विनंती आहे आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हा. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. साई विरुद्ध भाई अशा प्रकारचं बॅटल पाहायला मिळत आहे. अगदी चेंडू जणू काही गगनाला भिडून आलाय. इतका चांगला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगला पंच आहे. त्या फटक्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा अगदी हवाई यात्रेवरती पाठवलं जात आहे. जमिनीवर बॉल ज्याप्रमाणे उडतोय ना तो सरळ आकाशात जातोय. त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सिंगल सिंगल आणि सिंगल तंत्रशुद्ध अशी बॅटिंग चालू आहे. त्यावेळेचा बॉल नो बॉल केला गेलाय. अशी तीन खात्यामध्ये जोडली जाईल. ओव्हर आहे नाही देऊ शकत आणि साईला आता तर रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळत आहे. आक्रमक पवित्र त्याचा आपल्याला दिसतोय. 2 चेंडू सगळे बाकी आहे. पुढचा बॉल सर इट्स अ फेअर सर बाहेर कमेंट करू नका. सो रिक्वेस्ट आहे आपला सर्वांस. हवेचा बॉल पुन्हा एकदा सिंगल धाव संख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 रन स्कोर रोशनजी बटके सर याच्या मालकीचा संघ म्हणजे अर्थातच आपण पाहतोय ऋतुराज फायटर्स गेल्या पर्वामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या टीमला. पहिल्याच बॉल अगदी अंकुश सन्मान केला बॅकफुटला जात असताना सपोर्टच्या दिशेनं जो गोलंदाज आहे अंकित कंडे कमालचा गोलंदाज आहे. चेंडूला यावेळेचा मात्र लिडिंग घेतली आहे. चेंडू सरळ मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. एक मोठा त्यांचा मुद्दा आहे. अक्षरशः नैराश्यजनक फटका म्हणावा लागेल कारण हे एक्सपेक्ट होताना देखील असतं. आदरणीय शुभेच्छी नाड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती असेल आपण मंचावरती विराजमान व्हा. बॅटिंगसाठी नंबर 3 वरती आपण पाहतो प्रशांत यांना आपण पाहतोय. तिसरा षटक चालू आहे. अवैधता वागताना आपणास देखील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. बॉलला मारायचं होतं प्रशांत नाकी एसटी दिला. एसटीचा वेग घेतला गेला जेव्हा बॅटने घेतलाय. बॉलचा स्पर्श मात्र झालं नाही. पहिली साईडला संधी दिली असेल तो सुवर्ण करावं लागेल आपल्याला. तुमचं पुऱ्या बाजाराचा आधी आपण पाहतोय सोबत अंकित त्याच्या ओव्हरमध्ये 2 महत्वपूर्ण विकेट अंकितनं घेतले आहेत. तिसरं षटक चालू आहे. या बॉलवरती भाईच्या हातामध्ये चेंडू चेंडूला थ्रो केला जाईल. विकेटचं पत्र होऊ शकतं का? साफ नकार दिलेला आहे. षटक क्रमांक 3 साठी समाप्त. धाव संख्या जाऊन आता पोहोचते 21 आकड्यावरती 21 रन. षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये देखील 2 महत्वपूर्ण विकेट पाहायला गेले तर अंकित कडे याच्या माध्यमातून घेतलाय. यावेळेचा बॉल मोठा प्रहार केलाय. तरच किती होती आता जोडलं जाईल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा राकेश यांना स्पर्शाने केल्या बॉलिंगसाठी इथे टॉप बॉल घेतोय. नेक्स्ट मॅच आपण टॉप करणार आहोत जेके स्पोर्ट्स आणि कृष्णवी फायटर्स. जेके स्पोर्ट्स आणि कृष्णवी फायटर्स आपण लगेच टॉस करून घेतोय. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. समोर राकेश यांची भन्नाट गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये स्पेशली बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न यावेळी 2 पायाच्या मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. स्कोर बोर्ड मात्र भन्नाट वेगाने पुढे सरकतो. 27 झाले. 2 बाकी आहेत. काय बॅटिंग लाजवाब बॅटिंग साईडच्या माध्यमातून
काही सगळे नाम तो सुरई वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रतिस्पर्धी भूमी प्रतिष्ठान या टीमला दोन्ही संघ बलाढ्य आहेत. आपण जर पाहिलं नेक्स्ट इनिंग मध्ये अंकित आणि भाईची मोठी बघायला मिळू शकते. ते देखील मोठ्या प्रमाणात करू शकतात. 4 सेकंद समाप्त झालेला आहे. धावसंख्या 29-29 या आकड्यावरती पोहोचले. जिंकण्यासाठी 30 टार्गेट सेट केले. 24 बॉल 30 धावांची आवश्यकता. कॉमनच्या 30 धावांचा डोंगर कोकराच्या समोर करण्याचा प्रयत्न करून वेगवेगळ्या स्थानामध्ये जोडल्या जाईल. एक धाव खूप महत्वाची ठरू शकते. तुम्हाला प्रति ओव्हर म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला एकदम चौकन येणं अनिवार्य आहे. हुजूर मारलाय गेलाय. या चेंडूला फोडून काढल्यासारखा आपल्याला फटका पाहिला मला अंकितच्या बॅटमधून. फटका प्रचंड जोरात खेळला जातोय. आवश्यकता आहे. तुम्ही अगदी सहजरित्या देखील हँडल केलं ना तरी सुद्धा तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकता. परंतु आक्रमण केले जाते. जोराने फटका केला जातो. षटकातील 2 चेंडू सगळं देखील बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकले गेले ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की 3 रन खर्च केलेले आहेत. त्याला पुढचा बॉल आहे. त्याच्या प्रतिनिधित्व बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल इथे देखील स्पर्श झाला. क्रिकेटच घ्यावे लागते. एक सिंगल ऍड करावं लागेल. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 5. शेवटच्या बॉलवरती कदाचित सिंगल असू शकेल का की आक्रमण करेल अंकित करणे. एक सिंगल घेतला जाईल. लाजवाब बॅटिंग चालू आहे. चल कॉमर्स मध्ये थोडंसं बदल करावं लागेल. आपण जाऊया ऐकूया आपल्या समोरून निघून आवाज म्हणजे अर्थातच विषय घडवूया आपण ऐकतोय. पार करावं लागेल. त्याचप्रमाणे आदरणीय उमेशजी दाट सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊया या मॅचकडे. जिकडे हे दुसरे षटक यावेळेस मात्र तरफडवरती दिला जात आहे. सुपूर्दी केलेली संधी यावेळेस मात्र या संधीचा सोहळा करावा लागेल. भूमी प्रतिष्ठान विरुद्ध ऋतुराज पॅटर्न्स अशी मोठी लढत यावेळेस मात्र आपण पाहतोय. एका बाजूला रोशनजी मनपे त्यांच्या संघ मालकीचा संघ तर दुसऱ्या बाजूला उमेशजी सगळे त्याचप्रमाणे सुरजजी मनपे यांच्या संघ मालकीचा संघ यावेळेस मात्र ही महत्वाची लढाई हिमावडे प्रीमियर लीग सर्वांच्या पसंतीची आणि सर्वांच्या आवडीची स्पर्धा दापोली तालुका नव्हे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील एक ग्रेट कन्या आणि नामांकित अशी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेची वारंवार चर्चा केली जाते तीच ही स्पर्धा. आणि या स्पर्धेची मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. महत्वाची मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये चॅम्पियन संघ पराभूत राहिला होता. या मॅच मध्ये कोणता संघ यावेळेस मात्र पराभूत होईल. रंगतदार मॅच रुपयाचे टोके म्हणून ही मॅच तुम्हाला सर्वांनाच निश्चितच पाहायला मिळते आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दर्पण आहे. यावेळेस मात्र चेंजेस केले जात आहेत. यावेळेस मात्र मागे टाकत असताना हा फटका मात्र खेळला जातोय. बॅटिंगला मात्र क्रॅक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तेव्हा मात्र निश्चितच गोळा करण्यासाठी आणि पाठलाग करण्यासाठी मात्र सातत्याने वारंवार आक्रमण केले जात आहेत. तुटून फटका जात आहे. मात्र या ठिकाणी मस्त आहे. महत्वाचा फलंदाज जो फलंदाज निश्चितच घातकी राहिला असता त्याच फलंदाजाला मात्र इथून मात्र माघारी परतावून दाबलं यशस्वी. 6 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिर असताना दर्पण मात्र कामगिरी प्रभावित अशी करतोय. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय करतोय सध्याच्या घडीला. कारण 30 धावांचा पाठलाग करावायचा आहे प्रतिस्पर्धी या संघाला. आणि या 30 धावांचा पाठलाग करत असताना थोडस अवघड असं जाईल. कारण एक पहिली विकेट सध्याच्या घडीला कर्मचाऱ्याला मात्र विश्रांती करते आहे. भाई करायचे बॅक टू द पवेलियन आपण पाहतोय. त्यानंतर क्रमांक 3 वरती एक नवीन फलंदाज येतोय. दर्पणच्या विरोधात बघा बॉल पडल्यानंतर दिशा बदलतोय. दुहेरीचा खेळ परिपूर्ण झालाय. धावफलक मात्र आपण पाहतोय 8 या आकड्यावरती स्थिर असताना अजूनही जिंकण्यासाठी
तब्बल आणि तब्बल 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. तुम्हाला या षटकामध्ये मात्र मोठे आक्रमण करावेच लागतील. दर्पणसाठी हे आलेलं कॅश प्राइज मात्र महत्वाचे ठरणार आहे, कारण पहिलीच मॅच आहे. भूमी प्रतिष्ठान या संघाच्या विरोधात खेळत असताना आणि जी कामगिरी केली ती मात्र कामगिरी उल्लेखनीय असेल, फायदेमंद राहील आपल्या संघासाठी. 12 बॉलमध्ये 22 धावांचा पाठलाग त्याला व्हायचा होता. पहिल्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. सुरुवात झाली आहे. इथून मात्र येणाऱ्या सगळ्याच बॉलवरती मात्र तुटून पडावं लागेल. यामुळे सुरुवात केली आहे. एकच लाईन पाहायला मिळतोय. अंकित करडे यांच्या बॅटमध्ये प्रशंसक विरोधात मात्र आक्रमण केलं गेलं होतं. चौकार मात्र येत असताना आपण पाहतोय. अंकितने सुरुवात केली आहे. तुम्हाला अनेक सगळे मोठे मोठे खेळावेच लागतील, कारण 12 मध्ये 22 धावांचा पाठलाग करावायचा होता या संघाला. सुरुवात मात्र दर्जेदार राहिली आहे. धावा जाऊन पोहोचल्या 15 या आकड्यावरती. अजूनही 15 धावांची आवश्यकता. या षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉलवरती जर मोठे फटके आले तर मात्र अजूनही या संपूर्ण स्पर्धेला मात्र कलाटणी पाहायला मिळू शकते. एक रंगतदार मॅच पाहायला मिळू शकते. यात मात्र कोणत्याही प्रकारची शंका नसेल. तो सध्याच्या घडीला प्रशांतने मात्र कमबॅक करून दिलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. एखादा मोठा फटका आणि सुगंधचा आला तर पुन्हा एकदा ते समीकरण मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आपण सर्वजण पाहताय. हिमावडी प्रीमियर लीग 2026 सर्व चौथे समोरच्या दिशेला टार्गेट केलाय आणि बेस्ट बॉल चाललाय. बाउंड्री लाईन पार येतोय. ब्रँडेड आणि दर्जेदार चौकार. महत्वाच्या कालावधीमध्ये हा महत्वाचा चौकार महत्वाचा राहील. उर्वरित 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता ना. या 10 धावा रोखण्यासाठी साईवरती हा विश्वास दाखवला जातोय. आणि हे सांगितलं जात आहे ज्या चुका झाल्या होत्या भूमी प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून तो चौकार सुरला होता. 6 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 10 धावा. फील्ड मध्ये आपण पाहतो यावेळेस मात्र फेरबदल केले जातात, चेंजेस व्हायला मिळतात, कारण दबाव असणार आहे. ही दुसरी मॅच आहे संघर्षाची आणि अस्तित्वाची. निश्चितच गुणतालिकेमध्ये अव्वल क्रमांकावरती स्थिर आणि दाखल होण्यासाठी संपूर्ण ही लढत आपण पाहतोय. उर्वरित 5 मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. इनफॉर्म बॅटर आपण पाहतोय. अंकित करडेला यामध्ये स्ट्राईक वरती आणण्याचे प्रयत्न सक्सेसफुल राहिले आहेत. 5 मध्ये यामध्ये 9 धावांची आवश्यकता असताना या 9 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का? यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षण सुद्धा तितक्याच गरजेचं आपण पाहतोय. अक्षरशः त्या ठिकाणी थांबवलंय. वसंतच्या माध्यमातून यामध्ये थांबवलंय. दरम्यानच्या हाताला स्पर्श झाला. डिसेंटला पुढे गेला आणि त्यानंतर टीममध्ये प्रशांत असताना मात्र त्या ठिकाणी थांबवलं जातोय. महत्वाच्या मॅचमध्ये महत्वाच्या धावा मात्र या ठिकाणी रोखल्या जातात. जिंकण्यासाठी 4 बॉल आणि 8 धावांचं समीकरण जाऊन घेतलंय. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. टीममध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच तुम्हा सर्वांना आवडली असेल तर निश्चितच दोन्ही या संघासाठी आपण शुभेच्छा देऊया. टीममध्ये 7 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र बदल केला जातोय. गतीमध्ये परिवर्तन झालंय. 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गतीमध्ये बीट झालाय. थोडंसं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे ते मात्र वाईट दिला जातोय. 2 गेमे जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. चौकांनीच्या आणि एकदम गरजेचं झाला. काय नाही उपयोग वाईट 2 मध्ये 5 धावांची आवश्यकता होती. वाईट टाकल्यानंतर काय नाही.